आल्या बॉली परत जायचं. माझं लग्न झालेलं आहे. हे राहिलं ना, हे नागडं. न्यूड खूप विचार विनिमय केला. मी इंग्लिश मिडियमचा आहे, होताच. तोंडात घालतो आता फोन. हॅलो. तर आज विराज माझा मेकअप करणार आहे. मेकअप करताना मी ह्याला काही प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रोडक्ट जेव्हा हा अप्लाय करेल त्याच्या आधी हा त्या क्वेश्चनचा आन्सर देईल आणि मग तो ते प्रोडक्ट चूज करेल. ठीक आहे. आणि मला प्रश्न माहिती नाहीयेत, मी बघितलं नाहीये, मी चिटिंग नाही करत. इतकं मला एवढंच माहितीये की खूप महागडा आहे तो मेकअप. सगळ्या महागड्या बाटल्या आहेत, त्याच्यामुळे आय होप की ते मी स्पिल नाही करणार, तोडणार नाही. प्रयत्न असेल हा. सगळं आधी काढून घेणार आहेस की ते असंच तू पूजेचं सामग्री आधी काढायला लागते ना. तर हे आहे मार्स, माहिती नाही काय. मार्स नाहीये, नार्स. नार्स आहे का? ठीक आहे. हे आहे बॉम्बी. अरे बॉबी ब्राऊन असं आहे. बघू आता काय नंतर कळेल. हे मला बोला असं नाही वाटत आहे, जरा सेन्सर करावं. न्यूड्स माहिती नाही काय काय पोरींचं ना. हे तर मॉइश्चरायझर असावं, मी पण लावतो. माझं स्किन केअर रुटीन आहे पाहिजे. साबण, पाणी आणि साबण. टॉवेलनी मस्त चकाचक पुसायचं की निघायचं. पतंजलीचं बेसिक. मार्स बिर्स काही नाही आपलं. नार्स. तर सगळी सामग्री काढली आहे. कॅमेरा सेट केलाय त्यामुळे दाखवू नाही शकत, पण एक एक करून दाखवेन. पहिला प्रश्न विचारू. जर माझी पूर्ण मेमरी गेली तर तुम्हाला कसं आठवण करून देशील? थोडा कठीण प्रश्न आहे, पण मी मोस्टली तुला फक्त टोमणे मारेन, कारण मी अख्खा दिवस तेच करतो आणि ते तू विसरू नाही शकत. माझे टोमणेही विसरणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे मी तुला परत तितकेच टोमणे मारेन आणि तुला सगळं आठवायला लागेल. ते नाही काय, कोणाच्या डोक्यावर मारल्यानंतर मेमरी जाते आणि परत डोक्यावर मारल्यावर परत येते ना. अच्छा, हो. आता चल खूप प्रोडक्ट. अच्छा, बरोबर होता ना, म्हणजे ठीक होता आन्सर माझा. ओके, व्हॉट डू वी हॅव हिअर? काय लावतात आधी चेहऱ्याला? माझ्या ते मॉइश्चरायझर लावत असशील तू, बरोबर? आता लावलंयस का आधी? नाही लावलं. अशीच बसली पारोशी. पारोशीच का? पारोशीने आंघोळ केली. ठीक आहे, एक स्टेप कम्प्लीट. ऑल इन वन प्रायमर. मला असं वाटतंय मी आता भिंत रंगवणार आहे. ते महागाचं आहे हा. लोण्यासारखं दिसतंय. धुतले नव्हतेस तू? धुतलेले होते मी, हात धुतो मी. कुरकुरे खाल्ले होते फक्त. ठीक आहे, मी आता चेहऱ्याची आग झाली ना. असं करतात म्हणजे मी बघितलेलं. कोणाचं बघितलंस तू? असं ते व्हिडिओ मध्ये वगैरे. मला इंटरेस्ट नसतो, मी काय मुलींसाठी नाही बघत, मी तुझ्यासाठी बघतो. म्हणलं मला जर कधी वेळ आली तुझा मेकअप करायची तर माहिती पाहिजे ना. 4 वर्ष तुझे व्हिडिओ कॉल्स मध्ये बघितलं, त्याच्यात काय होतं? ती मुलगी तूच होतीस. मला पूर्ण बोलू देत नाहीस. खूप महागातलं आहे, त्याच्यामुळे मोजकं अगदी खूपच कमी लावलंय मी, कारण मी कोण आहे तुम्हाला माहिती नसेल. मी कोकणच आहे, त्याच्यामुळे खूप कमी लावतो, सगळं कमी वापरतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन. जर मी कधी इनविजिबल झाले तर तुला कसं कळेल की मी आजूबाजूला आहे? मला खूप काय काय सुचतंय. मला खूप घाणघाण सुचतंय, पण मला असं वाटतं की जरा युट्यूब वरती नको आपण ते बोलायला, कारण उगाच तिची इज्जत नको काढायला असं वाटतंय मला. त्यामुळे म्हणेन की तुझा जो परफ्यूम आहे खूप सुंदर, त्याचा जो वास आला मला, तर त्याच्यावरनं कळेल की तू आहे. असं डिप्लोमॅटिक आन्सर होता. बरं, हे आता आम्ही लावणार आहे. असं काहीतरी करतात ना, असं काहीतरी करतात, मी बघितलंय. माहिती नाही काय. ठीक आहे, हे आता मॉइश्चरायझर आहे. ठीक आहे, स्वस्तातलं आहे जरा, त्याच्यावर खूप लावणार आहे मी. हिच्या चेहऱ्यावर असं पहिल्यांदा हात फिरवलाय, त्याच्यामुळे मला एक कौतुक करायला आवडेल की खरंच स्किन खूप स्मूथ आहे. तर त्याच्यामुळे कुठला ब्रँड जर बघत असेल तर प्लीज रिच आउट. स्लाइड इन टू आवर डीएम्स आणि तुमचे कोटेशन्स पाठवा प्लीज. पुढचा प्रश्न. हो, पुढचा प्रश्न. तर मी जर एका इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सोबत आले तर त्यातले फर्स्ट 3 रूल्स काय असतील? पहिली गोष्ट, ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल कॅरी करण्यासाठी मला अजून एक माणूस ठेवावा लागेल, कारण ते इतकं जाड तरी असेल कमीत कमी. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पहिले 3 रूल्स काय असणार? मला वेळ दे. मला तुझा सगळा वेळ हवाय. तू झोपलेला असताना, तू स्वयंपाकघरात असताना, तू खात असताना. तुम्हाला ते लाजाळूचं झाड माहितीये का, ज्याला असं टच केल्यानंतर ते कोमेजून जातं? ही थोडी सेन्सिटिव्ह, एवढंच म्हणायचंय मला. इमोशनल आहे ती, त्यामुळे असं काही म्हणजे नाही, असं नाही म्हणायचं मला की ती कशावरही चिडते वगैरे, असं नाही म्हणायचंय मला. असं नाही म्हणायचं. असं आहे की ती सेन्सिटिव्ह आहे, ती इमोशनल आहे, त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक बोलावं लागतं.
तिसरं आणि तिसरा पॉइंट असा आहे की तो मी स्वतः अनुभवतो डेली बेसिसवर की तिच्या सोबत असताना कोणी फोन हाताळायचा नाही. तिने हाताळलेला चालेल, तुम्ही हाताळू नका. हा नियम नंबर 3. चालेल. नेक्स्ट प्रोडक्ट. तर नेक्स्ट प्रोडक्ट काय? आता माझा खरा कस लागणार आहे, कारण इथे खूप रंगीबेरंगी बाटल्या आहेत. तू काहीतरी ते फाउंडेशन लावतेस ना की कन्सिलर काहीतरी? तर हे मार्सच फाउंडेशन आहे. कधीच शोधतोय. नार्स. नीट काढ, प्रेमात काढ. बॉक्स पण इतका कवटाळून ठेवलाय. कितीच आहे? 6,000. एवढ्याचा मी फोन घेतला होता पहिला. किती घेऊ? आणि खूप थोडंच बस. एवढं कोणाच्या नाकाला पुरणार आहे? आय मीन लिटरली. ते पुरतं. ब्रश बिश नाही काही गेला अप्लाय करायला? असं नसतं करायचं, टॅप 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 करायचं असतं. अरे वा, जमतंय हो मला. आता आयटम नंबर 4. प्रश्न क्रमांक 4. जेव्हा मला हव्या तशा गोष्टी होत नाही तेव्हा माझी ड्रामॅटिक रिएक्शन काय असते? एक तर अशी म्हणजे वैतागल्यानंतर, ठीक आहे. बाकीच्यांच्या बाबतीत नाही माहिती, पण माझ्या बाबतीत तुझी रिॲक्शन अशी असते की तू काहीच बोलत नाहीस थोड्या वेळ. म्हणजे तुला नाही पटलंय सपोज, फक्त अशी शून्यात बघते ती, काहीच बोलत नाही. म्हणजे खूप गोंडस आहे, खरंच खूप गोंडस आहे की काहीच बोलत नाही, असा आदळापट नाही करत किंवा हातपाय नाही मारत लहान बाळासारखे. फक्त मग जेव्हा अगदीच तिच्या मनासारखं नसेल होत की तेव्हा मग ती अशी करते. म्हणजे कायच करू बाबा आता मी, याचं काय करू मी, असं होतं गेलं. ठीक आहे. हे लावायचं असतं काय? हे लावायचं. अच्छा, झाकण लावलं नाही मी याचं. ओरडा पडलाय मला त्याच्यामुळे. तो काही स्केच पेन आहे का वाळून जायला? नेक्स्ट ना. हो बर. काम मॉइश्चरायझर लावलंय, बॉबी लावलाय. बॉबी म्हणजे ते खाण्याचं नाही. त्याच्यानंतर हे एक मॉइश्चरायझर पण लावलंय स्वस्तातलं. त्यानंतर हे मार्स फाउंडेशन. काय आहे ते? फाउंडेशन. आणि काय आहे त्याचं नाव? काय? नार्स. आणि आता कन्सिलर लावणार आहे. बर, करेक्ट आहे का? हो. ठीक. आता हे माझ्यासाठी एक मिस्ट्री आहे की ह्याच्यात काय असेल, म्हणजे ब्रश आहे की असंच नुसतं पुचपुच करण्याचं आहे, ते बघायचं आता. ओ, असं आहे का? कुठे लावायचं असतं रे कन्सिलर? सगळं चेहऱ्यावर लावतो ना आपण. हो का? डोळे हे काय सर्कल लपवायला. कन्सिलर म्हणजे डार्क स्पॉट्स ला क्लिअर करणार. काही स्पॉट्स नाहीत तिच्या चेहऱ्यावरती, अगदी नितळ चेहरा आहे तिचा. लाव. कुठे लावू मी सांग? कुठे लावू? बघ कसं थांब जरा. सापडलं पटकन. थांब जरा. खरंच नाही आहेत. 2 3 4 5 6 7 8 नाही, 2च लावतात. डार्क सर्कल्स ना. हो. मग थांब जरा, बोलत नाहीये. कुठे लावू? डार्क स्पॉट दिसत नाही तुला? डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बाटली संपणार आहे. डोळे बंद ठेव बाळा, तुझ्या त्या प्युपिलला पण लागेल, काळ्या प्युपिलला. बस हा. हाताने हा. टॅप टॅप. हो माहिती आहे, आता तो नियमच आहे तो. ढेकर नाही येऊ शकत का वाटचाला? पार्लरवाली नाही देत का ढेकर कधी तोंडावरती? असं करे बा, असं नाही, सॉरी, ते लिपस्टिक चॉईस कर. ए बाबा, ते असं दिसतंय ग, खारवलेला दाणा कसा असतो. ठीक आहे, तर कन्सिलर लावलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. मी जर कधी अरेस्ट झाले तर त्याचं रिझन काय असेल? तू जर कधी अरेस्ट झालीस तर त्याचं रिझन खूप काय काय असू शकतात. व्हॉट डू यू मीन? ही एकतर तिच्या धुंदीत चालते, केव्हा गाडी चालवत असते तेव्हा, किंवा बेसिकली काही करत असते तेव्हा ती तिच्या धुंदीत असते. त्याच्यामुळे कदाचित तू कोणाला तरी उडवलं असशील. चालता कुठल्या मी चालते, गाडी चालवताना नाही करत मी. चालता कोणाच्या तरी बाळावरती पाय बी ठेवला, कुत्र्याला वगैरे लाथ मारली असशील, काहीतरी झालं असलं. बर, ठीक. मला भीती याची वाटते की इथे कमीत कमी 20-30 बाटल्या असतील वेगवेगळ्या गोष्टींच्या, आणि आतापर्यंत 3 ते 4 झाल्या. त्याच्यामुळे काय काय लावताय तुम्ही? स्ट्रोक क्रीम, मला त्या शब्दाचा अर्थच माहिती नाही मुळात. म्हणजे ते डोळ्यावर लावायचं, नाकावर लावायचं, काय करायचं काहीच कळत नाही. अच्छा, लिपस्टिकला आम्ही ब्लश म्हणून लावणार आहे. गरिबी आहे ही, कदाचित तिचं साईन की आम्हाला शॉपिंगला जावं लागणार आहे. मला सांग, ह्याचं ब्रश बिश असतो ना काहीतरी? मी त्या मुलींना, आय मीन ते व्हिडिओज बघितलेत मी, जे तुझ्यासाठी बघितले होते. त्याच्यात असं ते काहीतरी गोल गोल असा मारण्याची. आय होप मी माकड दिसत नाही. मेकअपची गरज आहे माकड दिसायला. अबे साले. नेक्स्ट क्वेश्चन. जर तुला एका रोमॅन्टिक डिनरवर जायचंय तुझ्या सेलिब्रिटी क्रश सोबत, ठीक आहे? सॉरी, तू आधी माझी परमिशन विचारशील की तू आधी जाऊन येशील आणि मग तू मला नंतर सॉरी म्हणशील? आधी विचारणार मी, म्हणजे विचारणार
ती नाही म्हटली तरी जाणार, हो म्हटलं तर काय हो, मी काय विचारायचं माहित आहे. मी तुला सांगून घेतलं होतं बाकी नाही मला नाही. माहित पण सेलिब्रिटीचं नाव नाही सांगायचं का? नाही. हो रे, सांगून घेतलं. नको सांग ना. नको सांग नको. सांग. ती तसंही बघणार नाही ब्लॉग, त्याच्यामुळे सांगू शकतो मी. मेगन फॉक्स. आई मेगन फॉक्स एका धार्मिक व्यक्तीचं नाव आहे. बरं ठीक आहे, असो. ही पेन्सिल आहे किंवा स्केच पेन आहे. काजळ पेन ही मराठी ब्रँड आहे का? काजळ पेन ठीक आहे, अगदी बारीकसा काढलाय. तुटलं तर जीव खाईल ती माझी, त्याच्यामुळे प्रेमी. काय हे कुठे लावायचं? काय ते काजळ आहे. हा. काजळ ते असं का? ते असं करतात ते? नाही करू ना. ते आयलायनर असतं. हे करतो मी नाही. जमतं मला. काय जमतं? कसं करावं ते? थांब ह्याला कसं असं करावं लागतं का? यार, कारण ते होत नाहीये, निघत नाही त्यात. इंक निघत नाही. होईल. लावलं काहीतरी केलंय मी आता, माहिती नाही ते. नेक्स्ट बघा. क्वेश्चन विचारू आपण याला. जर हम्म. उद्या सकाळी तू उठलास, ठीक आहे, आणि उठल्यावर तुला कळलं की आपलं लग्न हे सगळं फक्त एक स्वप्न होतं, ठीक आहे, हम्म. आणि तू सिंगल आहेस आता, तर तुझी पहिली रिएक्शन काय असेल? पहिली रिॲक्शन म्हणजे मी हॉलमध्ये येईन आणि 4 तास गेम खेळेन प्ले स्टेशन वरती. जसं तू आता सलग. खेळतच नाहीस. 4 तास नाही खेळत आता, 1 तास खेळतो मी. ठीक आहे. स्टेज 9 to 9 काहीतरी, ते आता जे काय. डोळ्यात नाही गेलं ना? नाही. खूप भीती वाटते. झाले तर नेक्स्ट झाले. पुढचा प्रश्न. येस. एक सुंदर बाई तुझ्यासोबत फ्लर्ट करत असेल बार मध्ये, ठीक आहे, तू तुझ्या फ्रेंड सोबत गेलायस तिथे आणि ती तुझ्यासोबत फ्लर्ट करते, तर कुठल्या पॉइंटला तू तिला सांगशील की तुझं लग्न झालंय? ती समोर आल्या मी तिच्या खरं चेहरा सांग. असं करेन, आधी निघ, चालती हो असं म्हणेन. आल्या पावली परत जायचं, माझं लग्न झालेलं आहे. कसं आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघून काय 10-1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, निघून जाल. नंतर माझं काय, इथे कोणी नाही हो वाचवायला मला. चला नेक्स्ट प्रोडक्ट. आता हे राहिलं ना, हे नागडं. न्यूड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कधीतरी आम्ही मॉनिटाईज होऊन पैसे येतील आणि हिचा एक ब्रश घेऊ आम्ही विकत. माझ्या या लाईट हार्टेड. माझ्या या ड्रेसवर काय सूट करते? हे बघ, हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आणि ह्याच्यामध्ये काहीच सूट त्याशी. काय करते म्हटलं मी, मॅचिंग नाही म्हटलं. खूप विचार विनिमय केल्यानंतर मी इंग्लिश मिडियमचा आहे, होता असं. विचार विनिमय केल्यावर डार्क चालेल थोडासा, लाईट. याची मला फक्त ती अशीवाली सवय आहे का गंध लावण्याची. कसं लावू तुझ्या? एवढा प्रोफेशनल नाही हो मी. जे काय तुला मोरासारखं वगैरे बनायचं असेल ना, नंतर येतो 2-4 वर्षाने. ठीक आहे. हा नेक्स्ट. तोंडात घालतो आता फोन. जर हा. मी मॅजिकली $10,000 कॅनेडियन डॉलर्स आणू शकते, हा एक ऑप्शन, मी हेच विसरले की आपलं लग्न झालंय. $10,000 खूप कमी आहेत. म्हणजे लग्न विसरणारे 10,000 नाही का? नाही, $10 million. हो. तर चालेल तुला? नाही. $10 million असतील आणि लग्न विसरलो. विसरले. तर मग म्हणशील हा लग्न कर मग आपण परत, है ना? अच्छा, तसं चालणार आहे का? T-shirt यार. लूप होल. $10 million मिळतील, त्यातले $1 million लग्न. प्रश्नाचं उत्तर दिलंय मी, लूप होलच शोधलाय, त्याच्यामुळे काही. ही आहे का आयब्रोजची आंबा काहीतरी आहे काय त्याचं. दिसणार आहे का त्यांना? हा फक्त ब्रश आहे. हे काय आहे, कसं करायचं आहे? माझ्याकडे मास्टर्सची डिग्री आहे, पण मला हे नाही सुचत आहे. काय तुम्ही सांगा मला, काय कसं करायचं आहे? नुसतं करू का? कंगवाय का? हे निघतंय काहीतरी त्यातनं, काहीतरी होतंय. नाही होतंय, कंगवाय हा फक्त. हो. फक्त कंगवाय. हो. काय उपयोग आहे मग एवढं? बघ त्याला व्यवस्थित. मास्टर्स झालंय ना तुझं? ए थांब, मास्टर्स वर आली आहे माझ्या. आता लागतंय का? ठीक आहे, झालं. नेक्स्ट. जर तुला टाइम मशीन दिलं तर तू अशी कुठली गोष्ट चेंज करशील माझ्या बाबतीतली तू केलेली? काहीच नाही, अगदी तसंच वागशील. हो, परफेक्ट वागलोय मी. या अशा वागणुकीला काय म्हणतात? नाही, अशा बऱ्याच गोष्टी बदलायला आवडेल मला. ती स्वतःला क्रिटिसाइज करायला लावते यार मला.
मला नाही खेळायचा गेम. चांगला वागेन हिच्याशी जरा, कमी टोमणे मारेन. सगळ्याच वेळी म्हणजे आधीच्या हो, एका स्पेसिफिक मोमेंटला नाही, पूर्णच वेळा कमी कारण मी पूर्णच वेळा मारतो ना. मी फक्त हा सेंटेन्स जरी बोललो टोमणे कमी मारेन तरी ते लागू होतं सगळीकडे. वाव. हा, मस्कारा काजळ बिजळ झालेलं सगळं. त्यामुळे आता आपण लावणार आहोत लिपस्टिक, जी लिपस्टिक नाहीये. मी लिपस्टिक म्हणून मस्कारा उचललाय. मला तरी छान वाटते अशी काहीतरी, म्हणजे असं तोडून नाही हा ह्याच्यावर लिहिलेलं आहे लिक्विड लिपस्टिक. हे खरंच नाही उघडत आहे, मला गंमत नाही करत आहे. हे बटन दाबायचंय का त्यात? हे कोड बीट टाकायचंय का ह्याच्यात? खरंच हे किती भीतीदायक. थांब, हे उलट आहे. मला ज्याच्यात कॉन्फिडन्स येईल ते कर ना तू. बस कसं लागावपणा करतेस, असं करतेस त्याच्यावर. बघा, हे माहितीये मला. पुढचा प्रश्न झालाय पण माझा मेकअप झालाय का? हो. तर आम्ही जो धाडस करायचं ठरवलेलं होतं, धाडस दोघांसाठी, कारण मी जर चुकीचा केला तर मी मार खाणार आणि तिच्या चेहऱ्यावरती प्रयोग होत आहे, त्याच्यामुळे दोघांचा धाडस आहे. तर असा आमचा हा आजचा प्रयोग सफल झालाय असं मी म्हणेन, कारण मी सुंदर दिसते ॲज युजल. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जो खाली बेल आयकॉन आहे तो दाबा, म्हणजे आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तुम्हाला कळेल. टाटा. बाय.